नवी दिल्ली येथे कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित ख्रिसमस उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमात भारतीय पंतप्रधान सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या समारंभाला संबोधित करताना पंतप्रधानांनी हा ऐतिहासिक आणि अविस्मरणीय प्रसंग असल्याचं वर्णन केलंय. विविधतेतील भारताची एकता हीच सर्वात मोठी ताकद आहे आणि हा सोहळा त्या भावनेचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर दिनांक 24 ते 29 डिसेंबर दरम्यान द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. क्रिसिल रेटिंग्सने सोमवारी दावा केलाय की भारतीय डेटा सेंटर उद्योगाची क्षमता 2027च्या आर्थिक वर्षापर्यंत दुपटीपेक्षाही अधिक होऊन 2 ते 2.3 गिगावॅट होईल. त्याचे श्रेय अर्थव्यवस्थेमधील वाढत्या डिजिटलीकरणाला दिले जाईल. अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पनामा कालव्यातून जाण्यासाठी जहाजांना अनावश्यक शुल्क आकारले जात असल्याने त्यावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिरियातल्या नवीन हंगामी सरकारने देशाचा परराष्ट्र मंत्री म्हणून हयात तहरीर अल शाम या बंडखोर संघटनेचा कमांडर मुरहाफ अबू कसार याच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. बशर अल असद याचे सरकार पडण्यात कासार याचा मोठा वाटा होता असंही मानलं जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणे आता नव्या टर्मिनलवरून होणार असून याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. बांगलादेशातील यादवी युद्धानंतर भारतामध्ये आश्रय घेतलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आमच्या ताब्यात सोपवा अशी मागणी तेथील हंगामी सरकारने भारत सरकारकडे केली आहे. विमान देखभाल आणि दुरुस्ती सेवा क्षेत्रातील एअर वर्क्स ही कंपनी 400 कोटी रुपयांच्या मोबदल्यात संपादित केली जाणार असल्याचं अदानी समूहाकडून सोमवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आलंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ एंजल युरेना यांच्या म्हणण्यानुसार बिल क्लिंटन यांना व्हायरल ताप आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इराणची राजधानी तेहरानमध्ये आपणच माजी हमास प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा केल्याचं इस्रायलने स्वीकारलंय. याचबरोबर आपण येमेनमधील युती बंडखोरांचे नेतृत्वही नष्ट करणार असल्याचा इशारा देखील इस्रायलने दिलाय. अमेरिका तैवानबाबत अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव सातत्याने वाढतोय. अमेरिकेने तैवानला दिलेल्या संरक्षण सहाय्य पॅकेजला चीनने रविवारी विरोध दर्शवत अमेरिका आगीशी खेळत असल्याचं म्हटलंय. जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10,000 रोहिंगे राहत असून त्यातील 6,000 जम्मू जिल्ह्यात आहेत. त्यांना अवैध पद्धतीने हिंदुस्थानात वसवण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली 6 बिगर सरकारी स्वयंसेवी संघटना चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. जागतिक विस्तार असलेल्या जपानच्या महाकाय कंपन्या होंडा आणि निस्सान यांचे विलिनीकरण 2026 पर्यंत पूर्ण करण्याची चर्चा सुरू असून जागतिक वाहन उद्योगातील या ऐतिहासिक घडामोडींमागे चीनमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांच्या आव्हानांचा सामना करण्याची सक्षमता हे प्रमुख कारण आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी श्रीलंकेने 17 सदस्यीय संघ जाहीर केलेत आणि या मालिकेसाठी प्रमुख अष्टपैलू वानिंदू हसरंगा परतलाय. श्रीलंका आणि न्यूझीलंड दौरा 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये 3 T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सिने क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. समांतर सिनेमाचे जनक आणि ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालंय. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांनी 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.